नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता राकेशच्या माणसाने त्याला सांगितलेलं असतं की म्हातारा अजून गचकलेला नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो काय, नाही नाही नाही, असं होता कामा नये. काहीही झालं तरीसुद्धा तो म्हातारा मेला पाहिजे, तरच मला अर्णवला या प्रकरणामध्ये चांगलंच फसवता येईल. तो म्हातारा जर जिवंत राहिला तर हे प्रकरण इतकं पुढं जाणार नाही. त्याच्यामुळे अर्णवला तर इथे आता जेलमध्ये जावंच लागेल आणि त्या म्हाताऱ्याला मरावंच लागेल. अर्णवचं आयुष्य आणि म्हाताऱ्याचा जीव दोन्हीही उद्ध्वस्त झालेच पाहिजे, तरच माझा प्लॅन सक्सेस होईल. एवढं सगळं करूनसुद्धा जर तो म्हातारा वाचला तर मात्र काही खरं नाही. काहीही झालं तरीसुद्धा या प्रकरणामध्ये अर्णव पुरता अडकला पाहिजे आणि म्हाताऱ्याचा जीव कायमचा गेला पाहिजे, तरच माझ्या मनासारखं होईल, असं राकेश म्हणतो. त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. तर प्रेक्षकांनो, संजय देसाई याचा जीव वाचता कामा नये असं राकेशला वाटत असतं, जेणेकरून त्यांचा मृत्यू झाला की त्या प्रकरणामध्ये अर्णवला अगदी व्यवस्थित अडकवता येईल. तर इथे संजय काका अजून शुद्धीवरती आलेले नसतात. ईश्वरी आपल्या बाबांकडे बघत असते, खूपच जास्त इमोशनल झालेली असते आणि एका बाजूला तिला अर्णवची आठवण येत असते. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि अजून इथे अर्णव कसा आला नाही, असं ईश्वरीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या क्षणी तिथे आकाश आलेला असतो. आकाश ईश्वरीकडे बघतो आणि इथे नम्रता आणि सुप्रिया दोघीजणी बसलेले असतात. तेव्हा आकाश नम्रताकडे जातो आणि तिला म्हणत असतो, नम्रता. तेव्हा इथे सगळेजण आकाशकडे धावत येतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की बाबांचा ॲक्सिडेंट कसा झाला, कसा झाला काकांचा ॲक्सिडेंट. तेव्हा इथे रोड ॲक्सिडेंट आहे असं सांगण्यात येतं. आम्हाला काही माहितीच नाही आहे. बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते आणि नंतर भाजी आणायला. हे सगळं कसं घडलं, काय घडलं, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे सुप्रिया रडत असते. तर इथे आकाश म्हणत असतो, काकू प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही रडू नका. स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. तेव्हा नम्रता म्हणत असते, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. काही लोकांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यानंतरच आम्हाला हे कळलं. तेव्हा आकाश म्हणत असतो की सॉरी, पण मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. जेव्हा तुझा फोन आला तेव्हाच मला कळलं. तेव्हा आकाश म्हणतो, डॉक्टरांचं काय म्हणणं आहे. तेव्हा पुढचे 24 तास खूपच जास्त क्रिटिकल आहेत असं डॉक्टर म्हणालेत. तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुम्ही सगळेजण काळजी करू नका. मी आहे तुमच्याबरोबर आणि कसलीही गरज लागली तरीसुद्धा प्लीज मला सांगा. तेव्हा इथे हवालदार आलेले असतात. हवालदार विचारतात की मी इथे तुमच्या माणसाचं स्टेटमेंट घ्यायला आलो आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, आत्ता? अहो पण ते अजून शुद्धीवरती आलेले नाही आहेत. तेव्हा हवालदार म्हणतं, मग तुम्ही सांगा, अपघात कसा झाला, त्यांच्यावरती कुणाचा राग वगैरे होता का, किंवा कुणाचा त्यांच्यावरती राग होता, असं काही होतं का. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अहो असं काय बोलताय तुम्ही, त्यांच्यावरती कुणाचा राग असेल, रोड ॲक्सिडेंट होता. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, अहो तुम्ही का मध्ये मध्ये बोलताय, त्यांच्या घरातल्या लोकांना बोलू दे ना. तुम्ही कोण आहात, त्यांचे नातेवाईक आहात का. तेव्हा आकाश म्हणतो, मी ओळखतो त्यांना म्हणून तर सांगतोय ना. तेव्हा हवालदार म्हणतात, तरीसुद्धा तुम्ही आता मध्ये बोलू नका, त्यांच्या घरच्या लोकांना बोलू दे. तसंही इथे आकाश म्हणत असतो, अहो कंडिशन काय आहे आणि तुम्ही आत्ताच का प्रश्न विचारताय. तेव्हा हवालदार म्हणतो की ही आमची प्रोसिजर असते आणि आमच्या प्रोसिजरमध्ये तुम्ही बोलू नका, ती घेणं गरजेचंच असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही नाही, ते बोलतायत ते अगदी बरोबर आहे. आमचा कुणावरती राग नव्हता ना कुणाचा आमच्यावरती. अहो आम्ही इथे आता कुठे मुंबईमध्ये आलो आहे आणि हा रोड ॲक्सिडेंटच होता. ते भाजी खरेदी करून येत होते तेव्हाच ॲक्सिडेंट झालेला आहे असं सांगण्यात येतं. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की आम्हालाच माहिती नाही आहे हे सगळं कसं घडलेलं आहे. ते शुद्धीवरती येतील तेव्हाच आम्हाला कळेल ना. तेव्हा सुप्रिया इथे आता रडत असते. तेव्हा हवालदार म्हणत असतात की हे बघा, तुम्ही त्यांच्याबद्दल आम्हाला जी काही तुम्हाला माहिती आहे ती सगळी माहिती द्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला माहिती सांगते. तेव्हा ईश्वरीने सगळी माहिती दिलेली असते. त्यानंतरला ईश्वरीची सही लागते. ती सहीसुद्धा झालेली असते आणि त्यानंतर सगळे लोक आता तिथून निघून गेल्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो, काकू प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा आणि रडू नका आणि कसलीही गरज लागली, अगदी कसलीही, मनामध्ये काही ठेवू नका, मला लगेच कॉल करा प्लीज.
तेव्हा आकाश बोलत असताना इथे आता राकेश त्याला बघतो आणि राकेश आता लगेचच मागे जाऊन लपतो. कारण आकाशने जर त्याला तिथे बघितलं तर आकाश सांगेल की तो बेंगलोरला नाहीच आहे म्हणून. तेव्हा इथे राकेश आता लपून बसतो आणि म्हणतो की हा आकाश माझ्या आधी इथे काय करतोय? हा कसा आधी आला? नाही नाही, येऊ दे आधी. कितीही आधी आलास ना तरीसुद्धा अर्णवला या प्रकरणामध्ये मी फसवणार म्हणजे फसवणारच. तो वाचणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की हे बघ नम्रता, ईश्वरी, तुम्ही दोघीजणी रडू नका. तुम्हाला तुमच्या बाबांची काळजी घ्यायची आहे. अजिबात कुणीही रडू नका. उलट तुम्ही एकत्रपणे खंबीरपणे उभे राहा. आणि हे बघ नम्रता, ईश्वरी, कसलीही गरज लागली पैशांची वगैरे तर निःसंकोचपणे मला फोन करा. अजिबात वाट बघू नका कसलीही. निःसंकोचपणे मला फोन करा. ठीक आहे ईश्वरी? तेव्हा इथे आकाश आता खूपच छान पद्धतीने सिच्युएशन सांभाळून घेतो. इथे आता तिघींची सुद्धा समजूत काढतो. पैशांची मदत लागली तर तीसुद्धा मी करेन. तुम्ही मला फक्त कॉल करा, असं आकाशने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, येतो मी ईश्वरी. काकू मी येतो. नम्रता, काळजी घ्या एकमेकांची. तेव्हा इथे आकाश निघत असताना इथे ईश्वरी विचारते, अर्णव सर? तेव्हा आकाश म्हणतो, दादा कामानिमित्त बाहेर गेला होता. दादाला याबद्दल काही माहिती नाही आहे. त्याला सांगत होतो पण तो जरा बाहेरून आला होता, खूपच जास्त थकलेला होता, म्हणून मी काही बोललो नाही. पण मी दादाला आता सांगतो, काळजी करू नको, दादासुद्धा येईल. तेव्हा इथे ईश्वरीला आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटत असतं ते म्हणजे अर्णवने इथे यायला हवं होतं. अर्णवने यायचं, तिची विचारपूस करायची असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे सुप्रिया रडत असते. तेव्हा सुप्रियाला बघून इथे ईश्वरी आणि नम्रता दोघींनाही खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला दवाखान्यातून अर्णव आणि आजी दोघेजणं घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, छान आहेत, हे सुद्धा डॉक्टर छानच आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण ताई, तिथे गेल्यानंतर तुला काही वेगळेपण जाणवलं का? तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे काय वेगळेपण जाणवणार? आपलासुद्धा डॉक्टर चांगलाच आहे की. आणि आई, आपल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू असताना आता दुसऱ्या डॉक्टरांकडे जाणं हे योग्य आहे का? तेव्हा इथे आजी म्हणते, हे बघ, जावई बापूने सांगितलं होतं त्या डॉक्टरांकडे न्यायला. आणि जरी पण चांगल्या डॉक्टरांकडे इथे अंजलीची ट्रीटमेंट सुरू आहे तरीसुद्धा सेकंड ओपिनियन घेतला तर काय झालं? बरोबर की नाही? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण खरं सांगू का, त्या डॉक्टरांनी असं काही वेगळं सांगितलं नाही. त्यांनी काय सांगितलं, जी ट्रीटमेंट आपण घेतोय या डॉक्टरांकडे आपल्या, ते आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. त्याच्यामुळे काही वेगळं आहे किंवा इथे चांगलं आहे असं मला पण वाटत नाही. तेव्हा इथे डॉक्टरांनी तेच सांगितलं जे आपले डॉक्टर सांगतात. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो ना. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, अर्णव, अरे तुला तुझ्या कामानिमित्त बाहेर जायचं होतं ना, अंजलीला घेऊन जायच्या आधी तू तुझ्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघाला होतास. मग त्या कामाला निघ ना तू. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी निघतो लगेच. तेव्हा आजी म्हणते, नाही नाही, अजिबात नाही. अर्णव, तू लगेच निघायचं नाही आहेस. तू आधी जावई बापूंना फोन कर आणि सांग की आपण अंजलीला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो आणि तिथून आम्ही आलो म्हणून. अरे आपल्या कामासाठी गेलेत ना ते, मग आपलं कर्तव्य आहे त्यांना फोन करून सांगणं, हो की नाही? तेव्हा अंजली म्हणते, थांब मी फोन करते. तेव्हा इथे आजी म्हणते, नाही नाही, तू नंतर तुझा तुझा फोन कर. अर्णव, जावई बापूंना आता तूच फोन कर तुझ्या फोनवरून. तेव्हा इथे मामा म्हणतात, बरं ठीक आहे कर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, करतो ना. तेव्हा इथे अर्णव आता राकेशला फोन करणार असतो. इथे आता राकेश असतो. राकेश म्हणत असतो की हा आकाश गेल्यानंतर मला जावं लागणार आहे. तोपर्यंत मला इथेच उभं राहावं लागणार आहे. तेव्हा इथे अर्णवचा फोन आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो, आला आला, फोन आला. बरं ठीक आहे, चला आता ह्याच्याशी थोडा टाईमपास करतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हा जिजू, ताईला मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. आत्ताच आम्ही आलो आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, मला नको सांगू रे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. मला अजिबात तिची काळजी नाही आहे, कळलं ना? तेव्हा अंजली इथे अर्णवला म्हणत असते, त्यांना सांग की अजिबात काळजी करू नका म्हणून, सगळं काही ठीक आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मी काळजी वगैरे करत नाही हां, अजिबात. तिला सांग मला काही तिची काळजी बिळजी नाही आहे. मला जर कुणाची काळजी आहे तर ती फक्त आणि फक्त माझ्या इंदोरी जिलेबीची. तर इथे ईश्वरीजींची मला काळजी आहे, बाकी कुणाचीच नाही. आणि त्यासाठीच तर मी हे सगळं करतोय. बरोबर ना अर्णव? तेव्हा अर्णव म्हणत असतो, हो हो, नाही नाही, तुम्ही तिथे काम करतायच मला माहिती आहे, पण मी इथे आहे, इथे मी माझं काम करणारच. तेव्हा इथे राकेश म्हणतो, नाही रे, तू काही करू शकणार नाही आहेस. कसं आहे ना अर्णव, अरे तुला धड तिथून बोलता येत नाही आहे. बोल ना बोल.
अरे मनामध्ये जे काही आहे ते बोल. काय तुझं अर्णव झालंय? अरे तुला धड बोलता सुद्धा येत नाही या मनातलं. मनातला राग मनातच ठेवावा लागतोय. बरोबर ना? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "अर्णव, तू कितीही आणि काहीही करण्याचा प्रयत्न कर. पण तू जेवढं इथे हातपाय हलवशील ना, तेवढा तू त्याच्यामध्ये अडकला जाशील. अरे तुझी तर मी अशी वाट लावणार आहे ना, म्हणजे तुझा भाग अर्णव भाग करून ठेवणार आहे. खरंच सांगतो मी तुला, तुझी वाट लावून टाकणार आहे सगळी. या गोष्टीतून जेवढा बाहेर पडण्याचा प्रयत्न करशील, तेवढा अडकत जाशील. म्हणून तुला म्हणतोय, जास्त हातपाय मारू नकोस. जास्त हातपाय मारलेस तर या सगळ्या गोष्टींमध्ये पुरतं अडकून जाशील आणि मग तुला बाहेरसुद्धा पडता येणार नाही." तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, "काय झालं? राग येत नाही आहे? मनातलं बोलता येत नाही आहे? कसं येणार? आजूबाजूला तुझे घरचे लोकं आहेत ना, साधेभोळे, त्यांचा तर मी सगळ्यात लाडका जावई आहे. अंजलीचा लाडका नवरा आहे मी. त्याच्यामुळे कुणीही माझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही आणि जर माझं सत्य अंजलीला कळलं तर तिची काय अवस्था होईल हे पण तुम्हाला माहितीच आहे अर्णव सर." तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "ए गप्प बसा." कारण अर्णव इथे हॅलो हॅलो म्हणत बाजूला आलेला असतो. जेव्हा अर्णव राकेश बरोबर बोलत असतो तेव्हा कंटिन्युअसली इथे आकाश फोन करत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "ए जास्त बोलू नकोस. तू तिथे काहीही कर. पण मी इथे आहे ना. मला जे काम करायचं आहे ते तर मी करेनच. आणि मी आहे माझ्या बहिणीची काळजी घ्यायला. तू काळजी घ्यायची सुद्धा गरज नाही आहे, कळलं का?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "चल आता तोंड बंद ठेव आणि फोन ठेव बरं." तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, "हो मी ठेवणारच आहे. तसे मला तुझ्याबरोबर बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि वेळसुद्धा नाही." तेव्हा इथे अर्णवने रागातच फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी शांतपणे बसलेली असते. ईश्वरीला आपल्या बाबांची काळजी वाटत असते आणि एका गोष्टीचं वाईट वाटत असतं, की माझ्या बाबांचा इतका मोठा अपघात झाला आहे, तरीसुद्धा इथे अर्णव सर विचारपूस करायला कसे काय आले नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता ईश्वरीसाठी चहा घेऊन आलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी शांतपणे बसलेली असते. नम्रता म्हणते, "ईशू, हे घे, थोडा चहा घे, तुला बरं वाटेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नको ताई, मला काही आता प्यायची इच्छा नाही आहे." तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, "इशू, मला माहिती आहे तू कसला विचार करतेस. हे बघ, तू सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडलीस तेव्हासुद्धा बाबांना भेटून अशीच निघाली होतीस. तू काही खाल्लेलं सुद्धा नव्हतंस. तेव्हा घे, चहा घे, तुला थोडं बरं वाटेल आणि जा बरं, चेहऱ्यावरती थोडं पाणी मार, थोडं शांत वाटेल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "नको ताई, काहीच करायची इच्छा नाही आहे, राहू दे." तेव्हा नम्रता म्हणते, "इशू, मला माहिती आहे अर्णव सर." तेव्हा ईश्वरी म्हणते, "कशाला हवेत अर्णव सर? सांग ना, कशाला हवेत? कोण आहेत कोण ते आपले? अर्णव सर इथे आले तर आपले बाबा लवकर शुद्धीवरती येतील का? असं वाटतंय तुला? ते काय जादूगार आहेत का डॉक्टर आहेत? तर इथे अर्णव सर आले तर आपल्या बाबांना लगेच बरं वाटणार आहे?" तेव्हा नम्रता म्हणते, "हे बघ इशू, मला माहिती आहे तुला राग आलाय की अर्णव सर इथे आले नाही, बरोबर ना?" तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, "अगं पण कदाचित त्यांना माहितीच नसेल की बाबांचा अपघात झालाय ते, नाहीतर ते खरंच आले असते. तूच म्हणतेस ना, अर्णव सर बाहेरून कितीही कठोर दिसत असले तरीसुद्धा मनाने ते खूप चांगले आहेत, असं तूच म्हणतेस ना." तेव्हा इथे इशू म्हणत असते, "ताई, ते सगळं बरोबर आहे गं, पण तू बघतेस ना आता आपल्यावर काय वेळ आली आहे. म्हणजे मला तर कळतच नाही आहे की अर्णव सर असे कसे वागू शकतात." नाही म्हणजे आकाश सर जेव्हा इथून बाहेर पडले तेव्हा मी आकाश सरांजवळ अर्णव सरांना विचारलं ना, मग तेव्हा आकाश सरांनी अर्णव सरांना फोन करून सगळं काही सांगितलं नसेल. पण नाही, आता त्यांचा इगो आड येतोय ना. अगं अशा सिच्युएशनमध्ये कोण आपला इगो गोंजारत बसतं का? आत्तापर्यंत अर्णव सरांनी इथे यायला हवं होतं की नाही? तेव्हा इथे आता अर्णव आकाशला सारखा फोन करत असतो. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, इथे राकेश जो वाईट करतोय तर नियती त्याच्याबरोबर आहे, त्याची साथ देते. इथे आता देवसुद्धा त्याची साथ देतोय आणि अर्णव इतका चांगला आहे, जो फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याबद्दल इतके गैरसमज निर्माण करून ठेवलेत की त्याला इथे आता डोकं वर काढायला सुद्धा जागा मिळत नाही आहे. आकाश आता फोन करत असतो तेव्हा त्याचा फोन बिझी असतो आणि आता अर्णव फोन करतोय तर आकाशचा फोन नॉट रिचेबल आहे. म्हणजे इथे आता त्याच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ येते ते बघा तुम्ही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशचा फोन लागत नसतो. आकाश कुठे गेलं विचारलं तर मामा म्हणतात की मला माहिती नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की मगाशी आकाश कंटिन्युअसली मला फोन करत होता जेव्हा मी राकेशबरोबर बोलत होतो. पण आता मी फोन करतोय तर त्याचा फोन नॉट रिचेबल आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "ताई, अगं ठीक बाबा अर्णव सरांवरती रागवले असतील.
पण जेव्हा माझी त्यांना भेटायची इच्छा नव्हती, तेव्हा अर्णव सर मला भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि आता खरंच आपल्याला गरज आहे, तर अर्णव सरांनी येऊसुद्धा नाही. तेव्हा इथे आता नम्रता म्हणत असते, "पण अगं आपणच त्यांचा नंबर ब्लॉक केला आहे ना." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, केला आहे ना, केला आहे नंबर ब्लॉक. पण अगं अर्णव राजे शिर्के आहेत ते. त्यांच्यासाठी कुठलीही गोष्ट कठीण आहे का? अगं त्यांच्यासाठी सगळंच सोपं आहे. पण त्यांनी काही केलं नाही. त्यांनी साधा प्रयत्नसुद्धा केला नाही गं, मला फोन करण्याचा, मला भेटण्याचा." तेव्हा ईश्वरी म्हणते, "जाऊ दे ना, कशाला मी त्यांचा इतका विचार करते? कशाला मी त्यांना इतकं महत्त्व देते? त्यांच्या येण्याने न येण्याने आपल्याला काही फरक पडत नाही आहे. आणि आता मी ठरवलं मी कसलाही विचार करणार नाही आहे. मला लवकरात लवकर आपले बाबा बरे झालेले हवेत. म्हणजे जेव्हा आपले बाबा बरे होऊन इथे येतील, तेव्हा ते म्हणतील, की "इशू, अगं काय हा चेहरा केलायस?" त्यांना हा रडलेला चेहरा अजिबात आवडणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, "पण मामा, अरे तू बघतोयस ना, ईश्वरीचा अजून फोन आलेला नाही आहे. तिने फक्त मला एक मेसेज केला आहे आणि मी तिला किती वेळ भेटायला गेलो होतो, तुला पण माहिती आहे ना." तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, "हो ना रे, आणि तुला माहिती आहे का, तू तिकडे गेल्यानंतर अजून एक पार्सल मी ईश्वरीच्या घरी पाठवले, पण तो घेऊन गेलेला माणूस म्हणतोय, की ईश्वरीच्या घरी कोणीच नाही आहे, सगळे कुठेतरी बाहेर गेलेत," असं म्हणाला तो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इशू म्हणत असते, "जाऊ दे, आता मी कसलाच विचार करणार नाही आहे. आता मी बाबांचा विचार करणार. अर्णव सरांचा विचार आता करायला मला अजिबात इच्छा नाही आहे आणि माझं डोकंही तेवढं शांत नाही आहे. जाऊ दे, त्यांचा विचार करून मी कशाला माझ्या डोक्याचा ताप वाढवू." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी ही रडत असते एका बाजूला अर्णवची आठवण काढत असते, एका बाजूला आपल्या वडिलांच्या या अपघाताला रडत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मामा आणि अर्णव या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. इथे अर्णव म्हणत असतो, की ईश्वरीला भेटायला जायला हवं ना, म्हणजे ती कुठे गेली, आता कुठे असेल काहीच कळत नाही आहे मला. आत्तापर्यंत तिचा मला फोन यायला हवा होता, ती का आली नाही, निदान ते कारण तरी सांगायला हवं होतं ना. याचा अर्थ दोन्ही एन्व्हलप तिच्या हातामध्ये पडलेलेच नाही आहेत. आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे का? असं इथे मामा म्हणतात. आपला प्लॅन फ्लॉप झालेलाच दिसतोय. कारण कुणी ना तो फोटो बघितलाय, नाही ते लेटर वाचलंय. तेव्हा इथे इशू म्हणते, "नाही, नाही ताई, मी ठीक आहे. नाही, मी ठीक आहे आता. आता मी रडत-कुडत बसणार नाही आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "इशू, आपणच असे खचून गेलो, तर मग आपल्या आईकडे कोण बघणार? आपल्या आईला कोण सावरणार?" तेव्हा इथे इशू म्हणते, "हो ना गं, मी आता रडणार नाही आहे. आता मी स्वतःला सावरणार आहे." तेव्हा याच्यातून आता बाबांना कसं बाहेर काढायचं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, की पहिलं एन्व्हलप ईश्वरीने बघितलेलंच नाही आहे. तर इथे अर्णव म्हणतो, "बघितलं असेल म्हणून तर तिने मला फोन केला होता ना." तेव्हा मामा म्हणतात, "कदाचित अर्णव, अरे ईश्वरीचे बाबा तुझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागले, ईश्वरीला तुला सॉरी म्हणायचं असेल, ते सुद्धा होऊच शकतं ना." तेव्हा अर्णव म्हणतो, "हो ना, म्हणजे कदाचित तिथे सिच्युएशन काय आपल्याला माहिती नाही आहे आणि मी ईश्वरीबद्दल असा विचार करतोय आणि तिथे काहीतरी प्रॉब्लेमसुद्धा झाला असेल नाही का?" तेवढ्यातच इथे आता जयू आत्या आलेल्या असते. जयू आत्या म्हणते, "इशू, अगं कुठे माझा दादा? काय झालं माझ्या दादाला?" तेव्हा इथे आता आत्या खूपच जास्त रडत असते आणि प्रेक्षकांना इथे जयू आत्या आता बदललेली असते. एक वेगळीच आत्या जयू आत्या म्हणून आली. त्यानंतर इथे जयू आत्या आता रडत असते. ती म्हणत असते, "अगं, जसं मला कळलं तशी पुण्यावरून तडक मी इथे यायला निघाले गं. पण माझ्या भावाला नक्की झालं तरी काय? कसा काय अपघात झाला? कोण होता तो ड्रायव्हर? त्याला माझा भाऊ इतका धडधाकट दिसला नाही का? काय गं सुप्रिया, अगं काय गं झालं हे?" आणि इथे आता आत्या सुप्रियाला धरूनसुद्धा रडत असते. ती म्हणत असते, की "होता कोण तो ड्रायव्हर? त्याला काही नीट दिसलं नाही का? माझा एवढा मोठा धडधाकट माणूस, माझा भाऊ हा दिसला नाही का त्याला? माझा हसणारा खेळणारा भाऊ, काय अवस्था करून ठेवली आहे त्याची. नाही, नाही, नाही. त्या मेल्याचं ना वाटोळं वाटोळं होईल. ज्याने कुणी हे केलंय ना, त्याचं वाटोळं होईल. आताच्या आता मी इथे आता शिर्डीला जाते आणि मी दादासाठी प्रार्थना करते. सिद्धिविनायकला सुद्धा जाते आणि देवाला विचारते, की देवा, तू इतका निष्ठुर कसा झालास रे? कसं काय माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला? असं मी आता जाब विचारणार आहे देवाला." असं जयू आत्या म्हणत असते. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या आत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश अर्णवला फोन करतो आणि सांगतो, की ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. लिंक रोडला इथे आता ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, "काय?" तेव्हा इथे अर्णवला समजलेलं असतं, म्हणूनच ईश्वरी आली नाही.
तेव्हा इथे राकेश आता इथे संजय काकांना मारायला आलेला असतो. तो इथे ऑक्सिजनचा जो काही तिथे सिलेंडर असतो तो बंद करतो आणि म्हणत असतो की आता सासरे बुवा तुम्हाला तर जावंच लागेल, कारण तुम्ही जर जगलात तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुमचं जाणं हे माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे, असं इथे राकेश म्हणत असतो आणि तो इथे ऑक्सिजन आता बंद करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव जायला निघालेला असतो. अर्णव म्हणतो की इथे ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला आहे. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, मला जावं लागेल. तेव्हा इथे वल्लरीने ही बातमी आजीला सांगितलेली असते. तेव्हा अंजली आणि अर्णव दोघेजणं जात असतात. तेव्हा इथे आजी म्हणत असते, "अर्णव, तू कुठेही जाणार नाही आहेस, कळलं तुला?" तेव्हा अर्णव म्हणतो की इथे ईश्वरीच्या बाबांचा अपघात झाला आहे, मला जावंच लागेल आणि तो आता जाणार. तेवढ्यात आजी म्हणते की माझी शपथ आहे तुला, जर तू उमरेच्या बाहेर पाऊल ठेवलास तर. अर्णव, माझी शपथ आहे, अजिबात तिकडे जायचं नाही. तेव्हा इथे अर्णवला आता फार राग आलेला असतो, कारण आजीने त्याला समजून न घेता आता शपथ दिलेली असते.